भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, जादूटोण्याच्या करणीमुळे कोलमडला गृहस्थी रथाचा चाक, परमात्मा एक मार्गात नाही चालत जादूटोणा। मग जाणता असो कितीही चालाख, माझे नाव आशिष शांतारामजी मेश्राम आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। माझ्या कुटुंबात एकूण 4 सदस्य आहेत। त्यात माझी पत्नी, माझा मुलगा, लहान मुलगी आणि मी। असा आमचा हा छोटासा सुखी आनंदित परिवार आहे। माझी आई व माझे 2 भाऊ हे मार्गात नाहीत, ते वेगळे राहतात, परंतु पारिवारिक दृष्ट्या आम्ही सोबत आहोत। आम्ही आज जसे सुखी समाधानी आहोत, काही वर्षांपूर्वी म्हणजे आम्ही परमात्मा एक मार्गात यायच्या आधी तसे सुखी समाधानी मुळातच नव्हतो। खूप दुःख, कष्ट आम्ही आमच्या जीवनात सहन केले आहेत। आज मी माझ्या छोट्याशा अनुभवातून माझ्यावर आलेले संकट आणि त्यामधून आम्ही कसे बाहेर पडलो हे सांगण्याचा प्रयत्न करतो। माझा मुख्य व्यवसाय हा भोजनालय आहे। माझा भोजनालय हा गोंदिया तुमसर मार्गावरील तिरोडा या गावी आहे। आधी माझ्या भोजनालयामधून मला खूप मिळकत मिळत होती। मी सुरुवातीला माझा भोजनालय दुसऱ्याकडून भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये चालवित होतो। मी माझ्या होत असलेल्या चांगल्या मिळकतीमुळे 2 वर्षात स्वतःचा प्लॉट विकत घेऊन तेथे खोल्या काढून माझा भोजनालयाचा व्यवसाय सुरू केला। त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी माझे विवाह झालं। माझ्यावर दुःख आणि आपत्ती यायला सुरुवात माझ्या विवाहानंतर झाली। माझे विवाह 17 फेब्रुवारी 2012 मध्ये झाले। माझा लग्न झाल्यापासून माझ्या घरा शेजारील लोकांच्या डोळ्यांत माझी प्रगती खटकायला सुरुवात झाली, की या मुलाने 3 वर्षात 2 गाड्या विकत घेतल्या, प्लॉट घेऊन तेथे भोजनालय लावले आणि 3ऱ्या वर्षी विवाह सुद्धा केले। याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? आणि याचा भोजनालय एवढा कसा काय चालतो? या सर्व कारणामुळे घरा शेजारील लोक तिरस्कार करू लागले। माझ्या विवाह सोहळ्यातील हा प्रसंग आहे। माझ्या सासरी बिनाकी त तुमसर जी भंडारा येथे नवरीच्या आंघोळीचे जे मातीचे लहान मडके असतात, त्यातील 4 मडके कुणीतरी चोरून नेले होते। माझ्या सासरचे पाहुणे माझ्या घरी लग्नाच्या स्वागत समारंभाला आले। कार्यक्रम व्यवस्थित पार पडला। त्यानंतर मग माझ्या सासूरवाडीला 3-4 दिवसांनी माझ्या सासूला चौरस्त्यावर अचानक ते चोरलेले 4 मडके दिसले। माझी सासू विचार करायला लागली की हे मडके तर आमच्या घरचे आहेत आणि यांना चौरस्त्यावर कुणी ठेवले असेल। त्याच्यामध्ये ही कशाची चिठ्ठी आहे? माझी सासू खूप घाबरली आणि आम्हाला फोन केला। आम्ही लगेच सासरी गेलो, हात-पाय धुतले। थंडीचे दिवस असल्यामुळे आम्ही सगळे बाहेर अंगणात खुर्चीवर बसलेले होतो। अचानक एक अकल्पित घटना घडली, ती म्हणजे एक बगळा खूप जोरात वरून खाली पडला। या अचानक घडलेल्या प्रकारामुळे आम्ही सगळे घाबरून उठलो। माझी सासू म्हणू लागली की नक्कीच या बगळ्याला वैद्यवाणी करणाऱ्या तांत्रिकाने पाठवले असेल। तेव्हा मी म्हणालो की बनवा याची भाजी। त्यावर माझी सासू म्हणाली की नाही, आमच्या गावी या अगोदर अशीच एक घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर तो व्यक्ती वेडा झाला व मरण पावला। वरील घडलेल्या घटनेनंतर आम्ही 2-3 दिवसांनी घरी तिरोड्याला आलो। ज्या दिवशी आम्ही घरी आलो, त्या दिवसापासून माझ्या पत्नीची प्रकृती खराब व्हायला सुरुवात झाली। मी माझ्या पत्नीला दवाखान्यात घेऊन गेलो, परंतु डॉक्टरी उपचाराने तिला काहीही आराम झाला नाही। काही दिवसांनी माझ्या पत्नीची प्रकृती खूप जास्त खराब झाली आणि ती चक्कर येऊन पडू लागली। कधी-कधी ती मानसिक संतुलन गमावून बसायची आणि त्यामुळे मानसिक विकृत असलेल्या लोकांसारखी वागायची। पत्नीच्या अशा वागण्यामुळे आणि चक्कर येऊन पडण्यामुळे मी पूर्ण घाबरून गेलेलो होतो।
काय करावं काहीच सुचत नव्हते. घरात अशांततेचे वातावरण निर्माण झालेले होते. मला पत्नीची हालत आणि अशी वाईट अवस्था बघून रडायला यायचं. मी डॉक्टरी उपचार करून थकून हतबल झालेला होतो. माझ्या पत्नीची अवस्था बघून माझ्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक मला बोलायचे की तुझ्या पत्नीला बाहेरचे लागलेले आहे, मांत्रिक उपचार करून बघ. माझ्या पत्नीची शारीरिक अवस्था बघून मला खूप वाईट वाटत होते. तेव्हा मी नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे पत्नीला एका दर्ग्यात घेऊन गेलो. दर्ग्यातील मौलाना मला म्हणाला की तुझ्या पत्नीला तुझ्या माहेरच्या गावावरून कुणीतरी करणी केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत पत्नीला 1 वर्ष माहेरी जाऊ देऊ नको. दर्ग्यामधून आल्यावर काही दिवस माझ्या पत्नीच्या परिस्थितीत सुधारणा झाली. मी खूप आनंदित झालो, पण तो आनंद काही क्षणापुरता होता. कारण काही दिवसानंतर पुन्हा माझ्या पत्नीची अवस्था आधी सारखीच झाली. मी काय करू आणि काय नाही अशी माझी अवस्था झालेली होती. मी खूप विचारात पडलो की माझ्या सोबतच असे का घडत आहे. मी कुणाचेही वाईट केले नाही आणि या सर्व विचारांमुळे मला खूप वाईट वाटायचे आणि रडायला यायचे. काही दिवसांनंतर मी माझ्या पत्नीला आमगाव जवळ साखरी टोला हे गाव आहे, तेथे एका तांत्रिकाकडे घेऊन गेलो. तिथल्या तांत्रिकाने सुद्धा तेच सांगितले जे आधी दर्ग्यामधील मौलवींनी सांगितले होते. तेथे माझ्या पत्नीला थोडा आराम मिळाला. या सर्व घटनांमुळे माझा व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला. माझ्यावर पुन्हा एक आपत्ती आली, ती म्हणजे माझ्या घरी चोरी झाली. या सर्व घडणाऱ्या घटनांमुळे मी पूर्ण खचून गेलेलो असून आर्थिक परिस्थितीने सुद्धा मागे आलेलो होतो. या प्रसंगी मला माझा मावसभाऊ म्हणाला की गोंदियाजवळील गिरोला येथे एक बुवाबाजी करणारा व्यक्ती आहे, तो भाग्य बघून पूर्ण माहिती सांगतो. मावसभावाने सांगितल्याप्रमाणे मी त्या व्यक्तीकडे गेलो. त्यांनी सांगितले की तुमच्या घरची व दुकानाची बांधणूक करावी लागेल आणि त्याला जवळपास 7 ते 8 हजार खर्च येईल. त्यावर मी म्हणालो की सर्व ठीक होईल काय? कारण माझा या सर्व गोष्टींवरून विश्वास उडत चाललेला होता. त्यावर तो व्यक्ती सर्व ठीक होईल म्हणाला. ठरल्याप्रमाणे त्या व्यक्तीने घरी आणि दुकानात होम हवन केले. काही दिवस चांगले गेले, म्हणजे व्यवसाय व्यवस्थित चालू लागला. पण पत्नीची अवस्था सुधारण्याचे काहीच लक्षण दिसत नव्हते. काही दिवसांनंतर पुन्हा माझा व्यवसाय ठप्प पडला. मी पुन्हा दर्ग्यामध्ये गेलो, कितीतरी तांत्रिक बघितले, ढोंगी बाबा बघितले. पण मला काहीच लाभ झाला नाही. पत्नीची प्रकृती एवढी खालावली की मला वाटायचे माझी पत्नी आता वाचेल की नाही आणि त्यामुळे मी खूप रडत होतो. इतके सर्व होऊन सुद्धा मला कुणी सरळ मार्ग दाखवित नव्हते. सर्व मला या मांत्रिककडे जा, इथे जा, तिथे जा असेच सांगायचे. एके दिवशी मी घरी बसून माझ्यावर असलेले जे संकट आहेत ते कसे दूर होईल याचा विचार करीत होतो, तर म्हणतात ना की भगवान के घर में देर है मगर अंधेर नहीं, या म्हणीप्रमाणे माझ्या मनात अचानक आलं की आपण परमात्मा एक मार्ग स्वीकारायला हवा. मलाच नाही समजले की अचानक परमात्मा एक मार्गाबद्दल माझ्या मनात कसे काय आले. बहुतेक भगवंताला माझे दुःख बघवून नाही झाले आणि त्यांनी मला सद्बुद्धी दिली असावी. मी मार्गातील सेवकांबद्दल माहिती मिळवली तेव्हा कळले की माझ्या आईची मावशी मांडवी या गावी राहते तर त्या परमात्मा एक मार्गातील सेविका आहेत. त्यावेळी मी तेथे गेलो. त्यांनी आम्हाला त्यांचे मार्गदर्शक श्री नागपुरे काकाजींकडे घेऊन गेले. आम्ही त्यांना आमच्यासोबत घडलेल्या घटना सांगितल्या. त्यावर मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली व घराची साफसफाई करून यायला सांगितले. आम्ही घरातील साफसफाई करून मार्गदर्शकांकडे गेलो. त्यांनी आम्हाला कार्य दिले आणि आमच्यावर असलेले सर्व दुःख हे कार्य चालू होताच दूर झाले.
आम्ही कितीतरी तांत्रिक बघितले, मांत्रिक बघितले, बुवा बघितले. पैशांनी बर्बाद होऊन गेलेलो होतो. पण परमात्मा एक मार्गात येताच काही दिवसांत विना पैशांनी आम्हाला सुख समाधानी मिळाली. माझ्या पत्नीला मी गमावणार की काय असे वाटत होते, ती पूर्णपणे ठीक झाली. आता माझा स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय आहे. भोजनालय लहान भावाला दिला आहे. आम्ही तिन्ही भाऊ व आई जरी वेगवेगळे राहतो, पण आम्ही नेहमी सोबत असतो. आमच्या या संयुक्त कुटुंबात एकता आहे. धन्य आहेत भगवान बाबा हनुमानजी आणि आपले सद्गुरू महानत्यागी बाबा जुमदेवजी, ज्यांनी मला व माझ्या कुटुंबाला योग्य वेळी सावरले. माझ्या गावावरून मांडवी हे गाव दूर होते, त्यामुळे मार्गदर्शक श्री नागपुरे काकाजी यांनी मला तिरोडा येथून कार्य घेण्यास सांगितले. आता माझे मार्गदर्शक श्री लक्ष्मणजी कारधेकर काकाजी आहेत. माझा परिवार बाबांच्या कृपेने पूर्ण सुखी समाधानी आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव आशिष शांतारामजी मेश्राम. पत्ता मु. पो. ता. तिरोडा जी. गोंदिया. मार्गदर्शक श्री लक्ष्मणजी कारधेकर, तिरोडा. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.